नमस्कार, मी स्नेहल परत एकदा तुमचं शुभ्राज किचन रेसिपीज मध्ये स्वागत करते। तर आज आपण स्वीट कॉर्न किंवा मका यापासून एक सोपी रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी हा मका सोलून घ्यायचा आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला मक्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत। मक्याचे दोन भाग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला एका मोठ्या सुरीच्या साहाय्याने याचे तुकडे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला हा मका सोलण्यासाठी सोपा जाईल। तर या ठिकाणी मी सगळा मका कट करून घेतलेला आहे आणि हे तुकडे झाल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने आता हा पूर्ण मका सोलून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी पूर्ण मका सोलून घेतलेला आहे। एक पूर्ण मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत मी। तर या ठिकाणी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला मका घालायचा आहे आणि हलकसं फिरवून घ्यायचं आहे। एक दोन पार्ट मध्ये मी याला डिवाइड करून घेते आणि हलकसं मिक्सरला फिरवून घेते। हे जे आपलं वाटण आहे, मिक्सरला फिरवलेला मका जो आहे तो मी काढून घेत आहे। तर या ठिकाणी मी पूर्ण मका व्यवस्थित असा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। अर्धे दाणे आपण जाडसर ठेवलेले आहेत आणि हलकसं वाटून घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचे। बेसन पीठ यामध्ये 1 वाटी घेतलेले मी, तर सध्या अर्धी वाटीच बेसन पीठ घालत आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये 3 ते 4 चमचे तांदळाचे पीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला मक्याच्या भज्याला छान कुरकुरीतपणा येईल। त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे, कोथिंबीर घालत आहे। या ठिकाणी ओवा मी हातावर क्रश करून घालत आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये धनेपूड घालायची 1 चमचा, हळद घालायची छोटा अर्धा चमचा, लाल तिखट घालायचं आहे 1 चमचा, जिरे घालायचे आहेत, कांद्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत। तर सगळ्यात शेवटी मी चवीपुरतं मीठ घालत आहे आणि हे सगळे जिन्नस आता आपल्याला हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही आहे। हे सगळे जिन्नस हाताने या मक्यामध्ये जेवढं पाणी आहे त्यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर लागलं तर आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे। या ठिकाणी आता सगळे पदार्थ व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत। आता आपण गॅसवर कढई ठेवूया आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे मी आणि यामध्ये आता आपण तेल घालून घेऊयात आणि तेल गरम करूयात। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता आपण हलक्या हाताने भजे यामध्ये अशा पद्धतीने सोडणार आहोत। थोडा वेळ आपल्याला अजिबात त्याला हात लावायचा नाही आहे। 1 मिनिट झाल्याच्या नंतर आपल्याला हलक्या हाताने भज्यांची साईड चेंज करायची आहे आणि हे भजे खालीवर करून घ्यायचे आहेत, अलटी पलटी करून घ्यायची। एकदम सोपी, झटपट होणारी आणि चवीला एकदम खमंग असे होणारे हे भजे। छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे भजे तळून घ्यायचे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले भजे छान तळून झालेले आहेत, छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता मी काढून घेते। अशाच पद्धतीने आपल्याला सगळी भजी काढून घ्यायची। तर अशा पद्धतीने आपण सगळे भजे तळून घेतलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरतून अगदी कुरकुरीत हे भजे झालेले आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट झालेले आहेत। चवीला एकदम खमंग आणि खुसखुशीत लागतात। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।